तुमच्या खात्यातून कुणी फसवणुकीने पैसे काढल्यास आता बँक हात झटकू शकत नाही, कारण सुप्रीम कोर्टानं खातेदारांना दिलासा देणारा निकाल दिलाय. ग्राहकाच्या खात्यातून जर फसवणुकीने पैसे काढले गेले तर त्याला बँक आता जबाबदार राहणार असल्याचं देखील कळतंय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं. फसवणूक झालेल्या ग्राहकांना बँकेने नुकसान भरपाई द्यावी असंही कोर्टानं म्हटलंय. एका ग्राहकाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. सुप्रीम कोर्टाने नेमके काय निरीक्षण नोंदवले बघूयात. खातेदारांचे पैसे सुरक्षित ठेवणं ही जबाबदारी बँकेची आहे. खात्यातून फसवणुकीने पैसे काढल्यास बँक जबाबदार असणार आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांना बँकेने नुकसान भरपाई द्यावी असंही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी बँकांनी सक्षम प्रणाली स्वीकारावी असंही सुप्रीम कोर्टानं यावेळेस सांगितलंय. तर खातेधारकांना खरं तर हा सुप्रीम दिलासाच म्हणावा लागणार आहे, कारण आता फसवणूक झाली तर बँक त्यासाठी जबाबदार असणार आहे. याशिवाय आणखी काही ताज्या आणि अपडेटेड घडामोडी वेगवान स्वरूपात. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता घेण्यात येईल. ही परीक्षा 15 जूनला होणार आहे आणि या परीक्षेसाठी 24 फेब्रुवारीपासून अर्ज करता येईल. हा अर्ज अचूक भरावा असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आवाहन केलंय. वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं. त्यानुसार वसई विरारसाठी मेट्रो मार्ग 13 ची घोषणा झाली आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पुलावरून मेट्रो आणण्याच्या कामाला MMRDAने मान्यता दिली आणि त्यानंतर कामाला वेग आला. बदलापूरकरांना लोकल गर्दीतून सुटका होणार आहे. बदलापूरपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मेट्रो 14 या प्रकल्पामुळे अंबरनाथ बदलापूर हा भाग नवी मुंबई ठाणे भिवंडी या शहरांसोबत जोडला जाईल. सांताक्रूज चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पानं महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. या रस्त्यावर अभियांत्रिकीच्या दृष्टीने सर्वात किचकट असलेल्या वाकोला ब्रिजवरील OSD उभारण्याचं काम पूर्ण झालं. या महत्त्वाच्या प्रकल्पावर MMRDA कार्यरत आहे. हा मार्ग मे 2025 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रस्ताव आहे. AC लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवास होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर मध्य रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमांना वेग दिला. गेल्या 10 महिन्यांमध्ये AC लोकलमधून 81,709 फुकट्या प्रवाशांवर कारवाई सुद्धा करण्यात आली. होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयानं रेल्वे गाड्या चालवण्यात येत आहे. CSMT मडगाव, LTT मडगाव अशा रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. CSMT मडगाव विशेष रेल्वे गाडी CSMT वरून 6 मार्च आणि 13 मार्चला रात्री 12:20 सोडली जाईल. ही माहिती कोकण रेल्वेने दिलेली आहे. चारचाकी कार आणि दुचाकींवरती फॅन्सी नंबर प्लेटवरती आता कारवाई होईल. राज्यात एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP नसल्याचं त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश RTOनं दिलेले आहेत. यासोबत एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांवर काका मामा दादा असे नंबर टाकलेली गाडी आढळली तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. 10वीच्या परीक्षेला आता आजपासून सुरुवात होते आहे. यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या संख्येत 2,000 वाढ झाली. परीक्षेच्या काळात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहे. 12वीच्या परीक्षेत राज्यातील 9 विभागांमध्ये 49 केंद्रांवर 150 गैरप्रकार समोर आले. यामधील सर्वात जास्त घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडल्या. नालासोपाऱ्यामध्ये एक डमी विद्यार्थी आढळल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला. झारखंड शैक्षणिक परिषदेने गुरुवारी 10वीच्या बोर्ड परीक्षेतील हिंदी आणि विज्ञान विषय रद्द केल्याची घोषणा केली. या विषयांचे पेपर समाज माध्यमांमध्ये लीक करण्यात आले. त्यानंतर नोटीस जारी करत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला अभूतपूर्व गर्दी होतीये. अनेक भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करताय. त्यातील काही महिलांचं स्नान करतानाचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. टेलिग्राम चॅनलवरती आता हे फोटो आणि व्हिडिओज खरेदी करणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा पोलीस महानिरीक्षकांनी दिला आहे.
पुण्यातल्या ससून रुग्णालयातल्या नर्सने काम बंद आंदोलन केलं. मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा नर्सने दिला. याशिवाय रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी देखील आंदोलकांनी यावेळेस केली आहे. धुळ्यात प्रलंबित देयके मिळावीत या मागणीसाठी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने काम बंद आंदोलन सुरू केलं. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली. जिल्ह्यातील 80% कामं पूर्ण झाली आहे, मात्र शासनाकडून केवळ 8 ते 10% निधी पाठवला जातोय. असं असल्यानं कंत्राटदार अडचणीत सापडले असल्याचं बघायला मिळत आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकारपेटिंगच्या 2 स्तराचं काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे. तिसऱ्या आणि अंतिम स्तराचं काम 2 आठवड्यामध्ये सुरू होऊन 31 मार्चपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रिकारपेटिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळ एप्रिलमध्ये GMR कंपनीकडे सोपवलं जाणार आहे. बीडमधल्या आष्टीमध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सवात भाजप आमदार सुरेश धस यांनी शिवप्रेमींसोबत गाण्यावर ठेका धरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर आणि मराठ्यांच्या ढाण्या वाघ या गाण्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ठेका धरला असल्याचं बघायला मिळालं. नालासोपाऱ्याच्या संतोष भवनातील एका दुकानातून 3 लाखांचा अवैधरित्या गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आढळलाय, तर गोडाऊनच्या मालकाला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 56 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. प्रवाशांच्या ट्रॉली बॅगेतून 56.26 किलो हायड्रोफोनिक गांजा जप्त करण्यात आला. बँकॉकवरून आलेल्या 5 जणांना अटक झाली आहे, तर प्रोफाइलिंगच्या आधारावरती प्रवाशांना ताब्यात घेऊन गांजाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलेला आहे. पुण्यात चोरट्यांनी चक्क रिक्षाची चाकं चोरली आहे. ही चोरी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये उघडकीस आली आहे. चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 3 रिक्षांची चाकं चोरून नेली. या घटनेचा तपास सध्या पोलीस करतायत. मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये एका तरुणाकडून 3 प्रवाशांवर चाकू हल्ला झालाय. कल्याणहून दादरला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी गर्दीच्या वेळी धक्का लागला, त्यामुळे प्रवाशांमध्ये वाद झाला. दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला बेड्याही ठोकल्या. नाशिकमधल्या नवलेचाळ परिसरामध्ये एका तरुणाची हत्या झालेली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मोकळ्या जागेमध्ये तरुणाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. या प्रकरणात पोलीस सध्या अधिकचा तपास करताना दिसतायत. जालन्यामध्ये देशी आणि विदेशी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. बारामतीमध्ये चर्च ऑफ ख्राइस्ट बॉयज होममध्ये 15 वर्षीय मुलगा नीरा डावा कालव्यामध्ये बुडाला. 36 तासांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. आणि या बॉयज होममध्ये मुलांना वैद्यकीय, घरची कामं याशिवाय मारहाण केली जात असल्याने अधीक्षकाच्या जाचाला कंटाळून मुलं बेपत्ता होत आहेत. त्यामुळे या अधीक्षकावर गुन्हा दाखल करा ही मागणी सुद्धा केली जाते आहे. सांगलीमधल्या काळीखण परिसरात अवैधरित्या 16 गायी आणि 1 म्हैस टेम्पोमध्ये निर्दयपणे कोंबून वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. सांगलीमधील गोरक्षकांनी जनावरांसह गाडी ही पोलिसात आणली, जनावरांची सुटका केली. या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. बनावट नोटा छापणाऱ्या गुंजळवाडी गावात पोलिसांनी छापा टाकला असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय. तर आपण पाहतोय दिल्ली विभागाच्या आदेशानं स्थानिक पोलीस आणि पुणे गुप्तचर विभागानं ही कारवाई केलेली आहे. कारवाईमध्ये प्रिंटर, कागद आणि इतर साहित्य जप्त करत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. उल्हासनगरात काही अल्पवयीन मुलं पाण्याचा फुगा मारत होते. या रागातून तुफान राडा झाला. 7 ते 8 जणांच्या टोळीने दुकानात घुसून 2 जणांना बेदम मारहाण केली. हल्ल्यात 2 जण जखमी झाले आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूरमध्ये जलवाहिनी फुटली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झालेली आहे। कात्रप सूर्यानगर भागात खोदकाम करताना ही जलवाहिनी फुटली आहे। अजूनही संबंधित यंत्रणेकडून दुरुस्ती मात्र याची करण्यात आलेली नाही। मी सांगतो ना तुला। आणि आता बातमी, ज्या बातमीची लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, कारण लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहे। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। तर डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या, त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहे। मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आहे। आजपासून आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याचं कळतंय आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून 1500 रुपये जमा होणार आहे। तर 1500 रुपये तर जमा होणार, मात्र 2100 रुपयांचं जे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं, हा सवाल लाडक्या बहिणी उपस्थित करताय। याशिवाय आणखी काही ताज्या आणि अपडेटेड राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात। 21 वर्ष वय पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। नव्याने ज्यांचं वय 21 पूर्ण होणार आहे त्यांना लाभ द्यायचा की नाही या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल। लाडक्या बहिणीच्या निकषांमध्ये कुठलेच बदल केलेले नाही हे स्पष्टीकरण महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं असल्याचं बघायला मिळतंय। ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत नाही, फक्त अशाच लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार आहे असंही तटकरे म्हणाल्या। पुणे जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना सरकार साडीचं गिफ्ट देणार आहे। जिल्ह्यातील 48,000 महिलांना रेशनवर मोफत साडी मिळणार आहे। यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यात दिल्या जातील। अंत्योदय रेशन कार्ड धारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते। मराठी भाषा दिनी सहकुटुंब शिवाजी पार्कवर या असे आदेश राज ठाकरेंनी सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना दिले। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय आणि यामध्ये मनसेची भूमिका महत्त्वाची आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवा असे आदेश राज ठाकरेंनी दिले। सरकारकडून 2019 पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे। याविरोधात आता मनसे मैदानात उतरली आहे। अशा प्रकारची जाचक अट रद्द करावी या मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांना पाठवलंय। विदर्भातील प्रवक्ते किशोर तिवारी यांची मात्र तडकाफडकी उद्धव सेनेकडून हकालपट्टी झाली। विनायक राऊत, अरविंद सावंत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीचा ताबा घेतला। त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या पराजयाची जबाबदारी निश्चित करावी अशी आणि यांची हकालपट्टी करावी ही मागणी त्यांनी केली। मात्र उलटच झालंय, तिवारी यांनाच घरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे। आणि आता साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी बघूयात। 14,000 कोटी रुपये खर्च केलेला कोस्टल रोड, मात्र या कोस्टल रोडला आता तडे गेलेले आहेत। कोस्टल रोडला तडे गेल्यानं हाजी अली ते वरळीपर्यंतच्या रोडवर पॅच वर्क बघायला मिळतंय आणि पॅच वर्क केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय। पीएमओ कडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे। सरकारने बीएमसी कडून या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा मागितलेलं आहे। याच कोस्टल रोडवरून आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। गिरीश, नेमकी काय सध्याची परिस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतेय? कशा प्रकारे पॅचवर्क करण्यात आलेलं आहे आणि आणखी काही ठिकाणी तडे गेलेले आहेत का? नेमकी परिस्थिती या कोस्टल रोडची काय? मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला झाला आहे। मात्र खुला झाला असला तरी या ठिकाणी या कोस्टल रोडवर खड्डे आपण मोठ्या प्रमाणात पाहतो आणि त्यामुळे याचं या ठिकाणी पॅचवर्क आहे ते या ठिकाणी आपण बघतोय। मी सध्या या कोस्टल रोड आहे, जो कोस्टल रोड वरळीच्या दिशेने जातोय आणि या संदर्भातील एक व्हिडिओ आहे तो मागील 2-3 दिवसांपासून एक व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये या संपूर्ण आपण बघतोय की हा कोस्टल रोड 1 वर्षही पूर्ण झालेला नाही। एक फेज आहे तो कोस्टल रोडचा सुरू झालेला आहे। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प। मात्र आपण या ठिकाणी पाहतोय की
प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हे पॅचवर्क दिसतं आहेत. पालिकेकडून हा जो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर PMOच्या अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर पालिका प्रशासनाला या संदर्भातील हा व्हिडिओ पाठवण्यात आला आणि अत्यंत गंभीर बाब असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. यानंतर आता पालिकेकडून या संदर्भात जे काही उत्तर देण्यात आलं ते म्हणजे की पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी याचं बांधकाम झालं होतं. त्यानंतर ह्या पॅच आहेत या ठिकाणी चिरा पडल्या, भेगा पडल्या आणि त्यामुळे हे भेगा बुजवण्यासाठीचा त्या ठिकाणी एक पॅचवर्क करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलं. परंतु 14,000 कोटींचा खर्च या संपूर्ण कोस्टल रोडला करण्यात आलेला आहे आणि अशा स्थितीत 14,000 कोटी हे मुंबईकरांच्या करातून आलेले आहेत आणि अशा स्थितीत जे आपण बघतो की फक्त एवढाच भाग नाही तर कोस्टल रोडच्या जे रस्ता आहेत, हाजी अलीला जाणारा असेल, या ठिकाणी बाबुलनाथकडे जाणारा रस्ता असेल, सिल्वर ओकच्या दिशेने जाणारा रस्ता असेल, संपूर्ण रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोस्टल रोड म्हणण्यापेक्षा पॅचवर्क झालेला हा कोस्टल रोड असं आपण म्हणू शकतो आणि याची गंभीर दखल या ठिकाणी PMOने घेतली, याशिवाय पालिका प्रशासनाने देखील घेतले. त्यामुळे आता हा केवळ पॅचवर्क अशाच पद्धतीने ठेवणार आहेत की यावर वेगळं काही त्याची डागडुजी केली जाणार आहे हे देखील पाहावं लागेल. पालिकेने सध्या तरी यावर स्पष्टीकरण देताना हे केवळ पॅचवर्क ज्या भेगा पडलेल्या होत्या त्या बुजवण्यासाठी आम्ही तात्पुरते या ठिकाणी अशा पद्धतीचा पॅचवर्क केलेला आपण बघतोय. माझ्या मागे आपण बघू शकतो की हा जो पॅचवर्क आहे हे संपूर्ण पुढपर्यंत आपण बघितलं तर हे पॅचवर्क आपल्याला दिसतोय. हा रस्ता वरळीच्या दिशेने जातोय, वरळी नाकाच्या दिशेने जातोय आणि या ठिकाणी आपण हे पॅचवर्क पूर्णपणे आपण बघतोय. फक्त हे एवढाच हा वरळीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरतीच अशा पद्धतीचे पॅचवर्क नाही तर संपूर्ण कोस्टल रोडवर जर तुम्ही जाल तर संपूर्ण कोस्टल रोडवर हे पॅचवर्कचं एक प्रकार आपल्याला पाहायला मिळेल. मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यासाठीच हे पॅचवर्क आहे. त्यामुळे कोस्टल रोड या ठिकाणी अंतर कमी करण्यासाठी हा कोस्टल रोड बांधण्यात आला होता. त्यामुळे वेगाने गाड्या या ठिकाणून जातात. अशा स्थितीत या ठिकाणी हे पॅचवर्क केलेले आहेत, खड्डे पडले आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील अधिक आहे. निश्चितच अपघात होण्याची शक्यता आहे. धन्यवाद गिरीश दिलेल्या सर्व अपडेटसाठी. एकंदरीत आपण पाहतोय कोस्टल रोडला तडे गेले असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईमध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प सध्या राबवले जात आहे. मात्र प्रत्येक प्रकल्पामध्ये काही ना काही त्रुटी जी आहे ती समोर येते. त्यामुळे हे काम खरंच नेमकं केलंय तरी कसं जात आहे आणि या संदर्भात कोणती कारवाई पुढे केली जाणार आहे का हे सवाल उपस्थित झालेला आहे. शिवाय आणखी काही ताज्या आणि अपडेटेड घडामोडी वेगवान स्वरूपात. विधानसभा निवडणुकीमधील महायुतीचा विजय साधू संतांमुळे झाल्याचा दावा नरेंद्र महाराजांनी केला. रत्नागिरीच्या कार्यक्रमात कोकणातील सर्व आमदार एकाच मंचावर आले. त्यावेळेस नरेंद्र महाराजांनी हे वक्तव्य केलं. लाडकी बहीण वगैरे योजनेचा काही परिणाम नाही. आम्ही सर्व साधू संतांनी हिंदू समाजातील लोकांना जागृत केलं असंही ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. पळसपे फाट्यावरून पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या आधी कोणती आणि किती कामं पूर्ण करता येतील याचा आढावा या दौऱ्यामध्ये घेण्यात आलाय. महामार्ग लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. येवला विधानसभेचा मॉकपोल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे. येत्या 24 फेब्रुवारीला येवला विधानसभेचा मॉकपोल घेतला जाईल. छगन भुजबळांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माणिकराव शिंदेंच्या मागणीनुसार मॉकपोल घेतला जाईल. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगानं मॉकपोलला स्थगिती सुद्धा दिलेली आहे. जालन्यातल्या नेरमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी माजी आमदार सुरेशकुमार जेथले यांच्या नेतृत्वामध्ये अजित पवार गटात प्रवेश केला. 35 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि त्यामुळे काँग्रेसला नेर सर्कलमध्ये मोठा फटका बसला. आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 22 फेब्रुवारीला संपन्न होती आहे आणि या यात्रेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्री हे आंगणेवाडीमध्ये येणार आहे. ही माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली आहे. आंगणेवाडीला भेट देऊन पाहणी केली. याशिवाय आंगणेवाडी ग्रामस्थांची उपाययोजनांबाबत चर्चा केली असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. पंकजा मुंडेंनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. कुटुंबियांसह पंकजा मुंडे गुवाहाटीमध्ये दाखल झाले. यावेळेस राज्यमंत्री माधुरी मिसाळ देखील सोबत राहिल्या. आग्र्यात जिथे छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं तिथे शिवरायांचं भव्य स्मारक उभारणार ही घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. हे शिवस्मारक ताजमहलापेक्षा भारी होणार आहे. ही घोषणा सुद्धा करताना फडणवीसांनी आईची शपथ घेतली आहे. शिवाजी महाराज की